रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरात मुस्लिम बांधवांकडून पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध व मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांना वाहिली श्रद्धांजली। रत्नागिरी जिल्ह्यातील तालुका दापोली शहरात दिनांक 25 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 6 नागरिकांचा प्राण गमावलेले आहेत। 22 एप्रिल रोजी भ्याड हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या गोळीबारात 26 जणांचा मृत्यू झाला आहे। नावं विचारून आयकाट पाहून दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार मारल्याने हा टार्गेट किलिंगचा प्रकार मानला जातो। यानिमित्त दापोली तालुक्यातील जामा मस्जिद बाजारपेठ येथे सर्व मुस्लिम बांधवांनी एकत्र येत पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात एकूण महाराष्ट्रातील 6 भारतीय नागरिकांचा मृत्यू झालेला आहे। यानिमित्त जामा मस्जिद येथे सर्व मुस्लिम बांधवांनी एकत्र येत 10 मिनिटे शांतपणे उभे राहून शहीद झालेल्या भारतीय नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। दापोली शहरातील मुस्लिम बांधव प्रसार माध्यमांशी बोलत असताना म्हणाले, पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये आपले काही भारतीय नागरिक यामध्ये निष्पाप मारले गेले। अशा मारेकऱ्यांना सरकारने लवकरात लवकर कठोर कारवाई करून अशांना फाशीची शिक्षा द्यावी असे प्रसार माध्यमांना बोलताना म्हणाले। पत्रकार सुदेश सुरेश तांबे, विद्या न्यूज, दापोली।